गणपती बाप्पा मोरया. सर्वात पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पांच्यासाठी अगदी झटपट बनून तयार होणारे आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे चॉकलेट्स मोदक बनवण्यासाठी मी येथे 2 प्रकारचे चॉकलेट घेतले आहेत. तर एक डार्क कंपाऊंड आणि दुसरं मिल्क कंपाऊंड. पण या डार्क कंपाऊंड चॉकलेटला इतकीशी टेस्ट नसते, त्यामुळे यामध्ये मिल्क कंपाऊंड चॉकलेट नक्की वापरावं. तर मी येथे अमूलचं मिल्क कंपाऊंड 35 ग्रॅमचं जे चॉकलेट असतं ती 3 चॉकलेट्स आणले आहेत. त्याच्या निम्म आपल्याला डार्क कंपाऊंड चॉकलेट लागणार आहे. आज चॉकलेट मोदक बनतंय म्हटल्यावरती माझा चॉकलेट बॉय फक्त माझ्या मागे मागे करत आहे. आता हे चॉकलेट्स आपण बारीक कट करून घेऊ किंवा अशा पद्धतीने चाकूने बारीक खिसून घेऊ. हे चॉकलेट आपण वाफेवर वितळणार आहे, त्यामुळे मोठं कट करून घेतलं तर पटकन वितळत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने अगदी बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं. आणि या चॉकलेट्स मोदकमध्ये बदामचे तुकडे घातले तर मोदक अजून जास्त टेस्टी लागतात. त्यामुळे एक पॅन घेतलं आणि यामध्ये 15 बदाम चांगले भाजून घेतले. बदाम भाजून घेतल्यामुळे हे चॉकलेट्सचे मोदक खाताना बदामचा तुकडा दाताखाली आला की मस्त क्रंची लागतो. आता हे भाजलेले बदाम मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तर खूप जास्त पावडर बनते, त्यामुळे खलबत्त्यामध्ये असे मोठे मोठे कुटून घेऊ. चला आता चॉकलेट मेल्ट करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि या पाण्यावरती आपल्याला एक बाउल ठेवायचा आहे. आता या बाउलमध्ये चॉकलेट्स ॲड करू. तर मी येथे 1 कप मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आणि त्याच्या अर्धा कप डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं. आता हे चॉकलेट वितळे तोपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. तर हे पातेल्यातील पाणी आणि वरचा हा चॉकलेटचा बाउल याच्यामध्ये गॅप राहिला पाहिजे, कारण आपल्याला पाण्यावरती हा बाउल धरायचा नाही, तर फक्त पाण्याच्या वाफेवरती हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आता चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बटर ॲड केलं. बटर नसेल तर तूप किंवा तेलही वापरू शकता. आता हे बटर चॉकलेटमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. आता चॉकलेट पाण्याच्या वाफेवरती चांगलं मेल्ट झाल्यानंतर हा चॉकलेटचा बाउल पाण्यावरून काढून घेऊ आणि हे चॉकलेट कोमट झाल्यानंतर यामध्ये कुटून घेतलेले बदाम ॲड केले. आता हे मेल्ट करून घेतलेले चॉकलेट कोमट झाल्यानंतर किंवा रूम टेम्परेचरला आल्यानंतर साच्यामध्ये भरून घ्यायचं. हे चॉकलेट साच्यामध्ये अगदी गरम गरम असताना भरलं तर मोदकाचा व्यवस्थित शेप येत नाही, त्यामुळे कोमट झाल्यानंतर किंवा रूम टेम्परेचरला आल्यानंतर भरून घ्यायचं. अगदीच थंड झाल्यानंतरही साच्यामध्ये भरून घेऊ नये. आणि हे चॉकलेट साच्यामध्ये भरल्यानंतर चॉकलेट पूर्णपणे थंड होऊ द्यायचं किंवा 5 मिनिटं साचा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर साचा खोलून घ्यायचा. तर मी येथे 2 साईजमध्ये मोदक बनवून घेतले आहेत. तर आपण घेतलेल्या चॉकलेट्समध्ये 2 मोठे मोदक आणि 12 अगदी लहान आकारामध्ये छोटे मोदक बनवून तयार झाले. खूप सोपी रेसिपी आहे, तसेच अगदी पटकन म्हणून तयार होते. त्यामुळे या गणेश उत्सवामध्ये हे चॉकलेट मोदक नक्की ट्राय करून पहा आणि कसे बनले आहेत ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.